एका मोठ्या बातमीला आपण सुरुवात करूया। मुंबईच्या सुरक्षेच्या संदर्भातली बातमी। चीन, हाँगकाँग, पाकिस्तान इथे प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक सरफराज मेमनला इंदूरमध्ये अटक करण्यात आली आहे। सरफराज मेमन हा संशयित दहशतवादी मुंबईत वावरत असल्याचा अलर्ट एनआयएने दिला होता आणि त्यानंतर मुंबईच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली होती। सरफराजला अटक झाल्यामुळे सध्या धोका टळला असला तरी त्याची काय प्लॅनिंग होती याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र एटीएसची टीम लवकरच इंदूरला जाणार आहे। तिथे ही टीम सरफराजची चौकशी करणार असल्याची माहिती आहे। इंदूरमध्ये सरफराज मेमनला अटक करण्यात आली। या सरफराजने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण घेतलंय आणि तो मुंबईत देखील येऊन गेला होता आणि ही माहिती एनआयएने पुरवली होती। त्यानंतरच मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली होती आणि आता मुंबई एटीएसची एक टीम सरफराजची चौकशी करण्यासाठी इंदूरला जाणार असल्याचं कळत आहे। सरफराज जर मुंबईत येऊन गेला होता तर तो मुंबईत कुठे कुठे गेला, काही दहशतवादी घातपात तो घडवणार होता का, याबद्दलची चौकशी एनआयएची टीम इंदूरला जाऊन करेल। त्याला प्रश्न विचारले जातील, कारण गेल्या काही कालावधीमध्ये मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी घटना लक्षात घेता मुंबई पोलिसांच्या इतर टीम्स सतत सतर्क आहे। अशा वेळी सरफराज मेमन जर मुंबईमध्ये येऊन गेला होता तर त्यांनी नेमकी काय रेकी केली, कुठे कुठे भेटी दिल्या, तो कोणाला भेटला, त्याच्याबरोबर आणखीन कोण आहे, याबद्दलची अधिक माहिती ती जाणून घेतली जाईल। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्या बरोबर त्या क्षणाला। विवेक, क्या जानकारी है? विशाल, देखिए आपको बताना चाहेंगे कि सरफराज मेनन नाम का जो संदिग्ध है वो एनआईए ने उसकी पूरी डिटेल निकाली थी और एनआईए ने ये कहा था कि सरफराज मेनन पाकिस्तान और चाइना में ट्रेनिंग देके आ चुका है और वो मुंबई या फिर हिंदुस्तान के दूसरे शहर में कोई बड़ी घटना को अंजाम दे सकता है, जिसके बाद एनआईए ने सरफराज मेमन की जितने भी दस्तावेज हैं वो महाराष्ट्र पुलिस के साथ शेयर किए। महाराष्ट्र एटीएस भी इस पूरे मामले में जांच करी थी और जांच में पता चला कि सरफराज मेनन जो संदिग्ध है वो मध्य प्रदेश का इंदौर का रहने वाला है। इसकी एनआईए ने जानकारी इंदौर पुलिस को भी दी थी। अभी जो जानकारी मिल रही है कि इंदौर पुलिस ने सरफराज मेनन को वहां से हिरासत में ले लिया है, उससे पूछताछ की जा रही है और अब महाराष्ट्र एटीएस की एक टीम भी अब इंदौर निकल रही है और सरफराज से कड़ी पूछताछ करेगी कि आखिरकार उसका क्या प्लान था और वो चाइना और पाकिस्तान में कहाँ का उसने ट्रेनिंग ली है, किस तरीके की ट्रेनिंग ली है, ये पूरी जानकारी अब महाराष्ट्र एटीएस और एनआईए निकाल रही है। विशाल, धन्यवाद इस पूरी जानकारी के लिए। आणि यानंतर थेट आपण या महत्त्वाच्या बातमीनंतर आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भातली थेट जाऊयात विधिमंडळाच्या परिसरात। आणि आता कांद्याचे दर या पद्धतीने घसरत आहेत। काल एपीएमसी मार्केटमध्ये म्हणजे लासलगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये देखील कांद्याचे दर घसरले म्हणून त्या संदर्भातलं आंदोलन तिथे करण्यात आलं होतं आणि कांद्याला सध्याला आपण जर बघितलं तर जिथे 1800 ते 1900 रुपयाच्या वर क्विंटल मागे भाव मिळणं अपेक्षित होतं, आता तोच भाव 500 रुपयांवरती आलाय। काल तर दर घसरलेच, पण आज देखील एपीएमसी मार्केटमध्ये हे दर घसरताना दिसतात। अशा वेळी कांद्याला दर कधी मिळणार, कांद्याच्या संदर्भातलं निर्यातीचं धरसोडीचं धोरण असेल, कांद्याची साठवणूक असेल, असे अनेक मुद्दे आहेत ज्याबद्दल निश्चित असं धोरण हे तयार करणं आवश्यक आहे। तसं होत नाही। खरं तर जे विरोधक आता या क्षणाला घोषणाबाजी करताना दिसत आहेत त्यांच्या कालावधीत देखील कांद्याची घसरण आपण कांद्याच्या दराची घसरण आपण वारंवार होत असल्याचं पाहिलं होतं आणि आता हेच सत्ताधारी असणारे आता जे विरोधक झालेले ते कांद्याच्या दराला घेऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा यांना देखील प्रश्न आहे की आपण कांद्याच्या दराला घेऊन सत्तेत असताना काय केलं होतं आणि आत्ताही सत्ताधाऱ्यांना तोच प्रश्न आहे की आपण काय करणार आहात। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय माहिती? उदय, तुला माझा आवाज येतोय? कदाचित उदयपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण कांद्याला भाव मिळाला पाहिजे, कांद्याला रास्त भाव मिळणं ही कायमच शेतकऱ्यांची अपेक्षा राहिलेली आहे। पण मात्र होतं असं की कधी कांद्याला फार चांगला भाव मिळतो तर कधी कांद्याचे भाव एवढे घसरतात की शेतकऱ्यांनी तो कांदा पिकवण्यासाठी जेवढा खर्च केलेला किंवा कांदा काढणीसाठी जेवढा खर्च केला तो खर्च देखील त्यांचा निघत नाही। अशा वेळी काढणीला आलेला कांदा किंवा काढलेला कांदा तो घेऊन बाजारपेठेपर्यंत जाणं म्हणजे बाजार समितीत विकण्याकरता जाणं, त्यानंतर त्याचा लिलाव होतो, पट्टीचा भाव देखील द्यावा लागतो
आडत्यांना हा पट्टीचा भाव द्यावा लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाहीये. म्हणून बहुतांशी शेतकऱ्यांनी तर कांदा हा रस्त्यावरती टाकून दिला. शिवाय जेव्हा कांदा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात त्याची आवक होते त्यावेळी त्याच्या संदर्भातलं निर्यातीचं धोरण जे खरं तर धरसोडीचं धोरण आहे तर निश्चित एक ठरवणं आवश्यक आहे. दुसरा, नाफेडच्या वतीने कांद्याची खरेदी ही वेळेत सुरू झाली पाहिजे. हे वारंवार न्यूज 18 लोकमतनं देखील कांदा परिषदेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. पण असं असतानाही आज सत्ताधारी याबद्दल चिंता व्यक्त करतात आणि विरोधक याबद्दल घोषणाबाजी करताना दिसत आहेत. जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, काय माहिती? विशाल, आपण थेट दृश्य पाहतो विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधी पक्षांचे आमदार जोरदार निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार असतील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, यांच्यासमोर त्यांच्या इतर सहकारी आमदार जे आहेत मोठ्या संख्येने पायऱ्यांवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. गळ्यामध्ये कपाशीची माळ, त्याचबरोबर कांद्यांची माळ जी आहे ते घालून इथे निदर्शनं करताना पाहायला मिळतात. राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. कपाशी शेतकरी आणि कांदा शेतकरी जे आहे त्यांनी उत्पादन केलेला माल जो आहे त्याला हमीभाव मिळत नाही आणि तो विकला जात नाही. तो राज्य सरकारने तात्काळ विकत घ्यावा या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी जी आहे ती केलेली आहे. त्या संदर्भातली घोषणाबाजी जी आहे जोरदार इथे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेतकरी त्रस्त आहे, मात्र राज्य सरकार त्याकडे लक्ष देत नाही अशी मागणी जी आहे ती विरोधी पक्षांचे आमदार इथे करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि समोर आपण पाहू शकतो की जोरदार घोषणाबाजी सर्व आमदार जे ते करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते तात्काळ विधिमंडळात सोडवले गेले पाहिजे. जो अतिरिक्त उत्पादन केलेला शेतमाल आहे तो विकला गेला पाहिजे. जर विकला गेला नसेल तर राज्य सरकारचं विकत घेतला पाहिजे अशी भावना जी आहे इतर विरोधी पक्षांचे आमदार जे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. जोरदार निदर्शने जे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधी पक्षांचे आमदार ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. उदय, सभागृहाचं कामकाज म्हणजे दोन्ही सभागृहांचं कामकाज एकूणच आज कांदे आणि कपाशीच्या दराला घेऊन गाजणार असं म्हणायचं का? अगदी बरोबर आहे. विधान भवनाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विधान परिषदेमध्ये सुद्धा आणि विधानसभेमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भात रणकंदन मागणार असं दिसत आहे. शेतकऱ्यांचं उत्पादन केलेला माल आहे त्याला हमीभाव मिळत नाहीये, तोचबरोबर तो विकला जात नाही आहे. जर त्याला विकला जात नसेल तर राज्य सरकारचा विकास घ्यावा या मागण्यांसाठी आज दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांचे आमदार जे जोरदार निदर्शन करणार असल्याची माहिती मिळते. या संदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याला कृषी मंत्री नेमकं काय उत्तर देणार हे देखील पाहायला हवं. आपण विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सुरू असणारे आंदोलन आपण बघतोय. ज्या आंदोलनामध्ये आपण पाहतोय की विरोधी पक्षाचे सगळेच आमदार आता या ठिकाणी येऊन कपाशी आणि कांद्याचे दर ज्या पद्धतीने घसरलेले आहेत, कपाशीला दर मिळत नाही, या सगळ्या या परिस्थिती विरोधात घोषणाबाजी करताना दिसतात. आणि आता आमदार अनिल देशमुख देखील या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतोय. नाना पटोले तिथे आलेले आहेत आणि न्यूज 18 लोकमतने देखील कांद्याच्या दराच्या विषयाला घेऊन वारंवार आवाज उठवलेला आहे. कांदा परिषदेच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती आम्ही मांडलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधला. आणि असं असताना आपण जर पाहिलं तर 365 दिवसांपैकी 6 महिने जेव्हा म्हणून कांदा हा बाजारपेठेत विक्रीसाठी येतो तेव्हा कांद्याच्या दराला घेऊन कायम चर्चा केली जाते. जर आपण पाहिलं तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीला आला. कांदा उत्पादन करण्यासाठी जेवढा खर्च तो करतो तेवढा खर्च देखील त्याच्या हातात पडत नाही. म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावरती जरी हाती आलेलं हे जे पीक आहे ते विकायला जायचं म्हटलं तर बाजारपेठेत ज्यावेळेस लिलाव सुरू होतात तेव्हा पट्टीचे दर देऊन शेतकऱ्यांच्या हातात परतीच्या प्रवासाकरता ट्रॅक्टरच्या डिझेल पुरताही पुरेसे पैसे उरत नाहीत. एवढी वाईट परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे कांद्याला भाव मिळत नाही. तो का मिळत नाही या विषयाला घेऊन सरकारने विचार करणं आवश्यक आहे. त्याबद्दल निश्चित असं धोरण करून त्या विषयाची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. आणि केंद्राने देखील म्हणजे राज्यानेच नाही तर केंद्राने देखील कांद्याच्या संदर्भातील निर्यातीचं धोरण आणि किंवा ते धरसोडीचं जे धोरण आहे ते खरं तर निश्चित करायला हवं. कांद्याचा घाऊक खरेदीदार हा पाकिस्तान आणि बांगलादेश आहे. हे 2 देश आपल्याकडनं मोठ्या प्रमाणात कांदा घेतात. पण ज्यावेळी कांदा तिकडे बाहेर पाठवण्याची वेळ येते तेव्हा मात्र निर्यात बंदीचं धोरण जे ते लागू केलं जातं तेव्हा कांद्याची साठवणूक आपल्याकडे होते. कांदा बाजारपेठेत न्यायचं म्हटलं तर कांद्याची आवक वाढलेली असते, परिणामी कांद्याचे दर घसरतात आणि अशा वेळी शेतकऱ्यांना साठवलेल्या चाळीच्या कांद्याला देखील भाव मिळत नाही. ही परिस्थिती वारंवार त्यांच्या समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अशा वेळी प्रश्न असा उपस्थित होतो किंवा न्यूज 18 लोकमतचे हे सवाल आहेत की
आज जे विरोधक या सभागृहाच्या पायऱ्यांवरती उपस्थित राहून तिथे बसून आंदोलन करतायत, ज्या कपाशीच्या दराला घेऊन ते आंदोलन करतायत, जे कांद्याच्या भावाला घेऊन ते आंदोलन करतायत, ह्या विरोधकांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये कांद्याच्या विषयाला घेऊन निश्चित असं धोरण काय हाती घेतलं नाही. कांद्याला हमीभाव दिला जावा किंवा इव्हन राज्यातल्या सगळ्याच पिकांना हमीभाव दिला जावा किंवा त्याचा दर ठरवण्याची परवानगी किंवा त्याचे हक्क हे शेतकऱ्याला मिळावे याविषयी वारंवार चर्चा झाली, पण प्रत्यक्षात त्याबद्दल कधीही काही होऊ शकलं नाही. जेव्हा जेव्हा न्यूज 18 लोकमतने कांदा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा मुद्दा किंवा त्यांचे प्रश्न मांडले तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांनी सपशेल आरोप केलेला आहे की आता कांद्याचं उत्पादन घेणं किंवा कांद्याची काढणी करणं किंवा कांदा लावणं मुळातच हा जुगार झालेला आहे. याला भाव मिळेल नाही मिळेल याची शक्यता नसते. मिळाला तर तो 1800च्या वरती मिळतो, तेव्हा मात्र सर्वसामान्य जनतेकडनं कांद्याचे भाव का वाढले याची ओरड केली जाते. दुसरीकडे नाफेडनं कांद्याची खरेदी करणं आणि ती वेळेवर करणं हा देखील प्रश्न अजूनही सुटू शकलेला नाहीये. त्यामुळे अशा अनेक प्रश्नांना घेऊन आज जी काही घोषणाबाजी होते त्यातनं अपेक्षा एवढीच आहे की सभागृहात यावरती नुसती चर्चा न होता यावरती ठोस निर्णय झाला पाहिजे. शेतकरी हैराण, सरकार बेईमान, शेतकरी हैराण, शेतकरी हैराण, सरकार बेईमान, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा. एक मिनिट हा एक थोडं मागे बोला त्यामुळे आता राज्यात जर आपण बघितलं तर कांद्याचे दर जे आहे ते 500 रुपये प्रति क्विंटल या दर. द्राक्षाला भाव नाही आहे, हरभऱ्याला भाव नाही आहे, कापूस उत्पादक हैराण आहेत. त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र उघडली पाहिजे, ती अद्यापपर्यंत उघडली गेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवरती बसलेलो आहे, जेणेकरून या सरकारला जाग येईल आणि आज सभागृहामध्ये पूर्ण वेळ या संपूर्ण प्रश्नावरती आम्ही आवाज उठवणार आहोत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात तुम्ही ते निदर्शन करताय. सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की सभागृहात येऊन चर्चा करावी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील. असं आहे की झोपेचा सोंग घेतलेल्या सरकारला जागवायचं कसं हा खरा प्रश्न आहे. केवळ जाहिराती द्यायच्या, घोषणा करायच्या आणि सर्वसामान्यांचं सरकार असं सांगायचं, परंतु सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसायची एवढंच काम हे सरकार करतंय. सर, जसा कांद्याचा प्रश्न झालेला आहे, हरभऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, वांग्याचा देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाफेडकडून आपली खरेदी होत नाही. असं आहे की नाफेडकडनं खरेदी होत नाहीये. दुर्दैव आहे की सरकारने झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागवायचं कसं हा प्रश्न आहे. शेतकरी हवालदिल आहे, द्राक्षाला भाव नाही आहे, कांद्याला भाव नाही आहे, हरभरा केंद्र उघडलेली नाही आहे ते खरेदीची, त्याप्रमाणे कापसाचे बेहाल आहेत. अशी परिस्थिती असताना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या सरकारने करायला पाहिजे, परंतु सरकार केवळ जाहिराती देऊन
आपण किती चांगलं काम करतोय, एवढं भासवण्याचं काम करतोय, करोड रुपये खर्च करण्याचं काम करतोय, पण या आपल्या देशाचा पोशिंदा जो आहे तो शेतकरी, त्याला मात्र या ठिकाणी कुठच्या प्रकारचा न्याय मिळत नाही. आज पूर्णपणे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे, हरभरा सेंद्र त्या ठिकाणी खरेदीची उघडली पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे, द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे. या सगळ्या मागणीसाठी आज आम्ही सगळे विरोधक एकवटलेले आहोत, आक्रमक आहोत. एसटीचं देखील आंदोलन होतं. तुमच्या जेव्हा सरकार होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये एसटीचं आंदोलन झालं. आज लगेच बैठक लावलेली आहे. असं वाटतं की सगळ्या बैठकीचे प्रश्न मार्गी लागतील. आज बैठक देखील लावली. असं आहे की एसटी कामगारांना सामावून घेण्याचं, एसटी कामगारांना सरकारमध्ये सामावून घेण्याचं जे काय धोरण होतं, त्या धोरणापासून हे सरकार ज्यावेळी विरोधी पक्षात होतं तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एसटी कामगारांना त्या ठिकाणी फार मोठं आमिष दाखवलं. परंतु हे सरकार आल्यानंतर अद्यापर्यंत कुठची कारवाई झालेली नाही. एसटी कामगारांच्या तोंडाला देखील पानं पुसलेली आहे सरकारनं. हे सगळ्यांच्या बाबतीत सरकार असंच वागतं. ही बैठक घेऊन पण पानं पुसण्याची कामं. मला वाटतं एसटी कामगारांना पूर्णपणे फसवणूक करण्याचं काम हे सरकार करतं. ताई 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 त्यामुळे आपण जर पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या हिरमुसलेले चेहरे बाजारातील उलाढालीची साक्ष देत आहेत आणि आता विरोधक याच किती अरेरावी आम्ही सगळ्यांनी सहन करायची, किंबहुना या देशाने आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने सहन करायची. शेतकऱ्याचे कायदे आणतात, इथं शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये, ना कापसाला भाव आहे, ना धानाला भाव आहे, नाही कांद्याला भाव मिळतोय, ना सोयाबीनला मिळतोय, ना द्राक्षाला मिळतोय. आणि या लोकांचं जर तुम्ही बघितलं, आज मला एक आमदार सांगत होते आमच्या पक्षाचे की शिंदे सरकारमधले एका आमदारांनी ऑडीमध्ये आम्हाला आणलं. म्हणजे हे काय सुरू आहे? म्हणजे शेतकरी या ठिकाणी कोमेजतो आहे आणि सरकार जोमात आहे. असा अन्याय, असा अनर्थ याच्या आधी सरकारने कधी बघितला नाही, जनतेने कधी बघितलेला नाही, जो आज आम्हाला बघायला मिळतो. पक्षाच्या आमदारांचं म्हणणं आहे की सभागृहात यावर चर्चा करावी, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडू. कोण चर्चा करू देत आहे का आम्हाला? मागच्या अधिवेशनात बघितलं, डिसेंबरच्या अधिवेशनात बघितलं, 10 वेळेला आम्ही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, बाकीच्या मंत्र्यांना अपॉइंटमेंट मागितली, आमचे विषय मांडायचा प्रयत्न केला, कोण ऐकायला तयार नाही. म्हणजे आमच्या मतदारसंघांमध्ये फक्त विरोधकच राहतात, सत्ताधारी त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे सत्ताधाऱ्यांचा आमदार नाहीये म्हणून 1 रुपया देत नाही, ऐकत नाहीत. याच्या आधी म्हणजे काल मी प्रवास करत असताना एका आत्ता या शिंदे सरकारमध्ये असलेल्या एका खासदारासोबत मी प्रवास केला. मी नाव त्यांचं घेणार नाही, पण त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की ताई, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना आम्ही टीका टिप्पणी करायचो, पण यावेळेला काही नाही, मजबुरी आहे म्हणून हे लोक आज सोबत आहेत. आणि यांची मजबुरी उद्या जनतेच्या दरबारात ज्यावेळेला जाईल त्यावेळेला जनताही या लोकांना धडा शिकवेल. अहिरेंना काल रडत विधानभवनातून बाहेर जावं लागलं. बाळाला ठेवण्यासाठी जागा नव्हती. कक्ष केला होता, सुविधा नव्हत्या. महिलांसाठी 1 रूम त्या ठिकाणी मागच्या काळातच ज्यावेळेला दिलीप वळसे पाटील आमदार होते त्यावेळेस त्यांनी ती केलेली होती. पण याच्या आधी असं झालं नाही की लहान बाळाला घेऊन सभागृहात काय, पण ती व्यवस्था करावी लागली पाहिजे आणि ती काळाची गरज आहे, ती झाली पाहिजे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकार अपयशी ठरते. महिला मंत्री नसल्यामुळे हा प्रश्न उद्भवतो. बघा, मी तुम्हाला सांगते, मी महिला व बाल कल्याण विभागाची मंत्री होती आणि त्यावेळेला मी अंगणवाडी ताईंचा आपल्या पगारवाढीचा प्रस्ताव पूर्णपणे माझ्या सहीनिशी त्या ठिकाणी फायनान्स मिनिस्टरला गेल्या होत्या. तेवढ्यात सरकार कोसळली. सरकार आता ही नवीन सरकार येऊन एवढे दिवस झाले. मी महिला व बाल कल्याण आत्ताचे जे मंत्री आहेत त्यांना खरंच किती कळत असेल मला ठाऊक नाही, पण मी त्यांना देखील हा विषय बोललेली आहे आणि समोर फायनान्स मिनिस्टरला देखील हा विषय सातत्याने सांगितलेला आहे. मला असं वाटतं अंगणवाडी ताई खूप मोठं काम करते आणि तिला मदतीचा हात आपण दिला पाहिजे. त्यांचा पगारवाढ कोणत्याही हालतीत या मार्चच्या अधिवेशनामध्ये डिक्लेअर झालाच पाहिजे. त्यामुळे आता अपेक्षा आहे की केवळ या कांद्याच्या दराला घेऊन, कपासीच्या दराला घेऊन नुसती घोषणाबाजी होण्यापेक्षा सभागृहात त्यावरती साधक बाधक चर्चा व्हावी आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी कसं उभं राहता येईल, त्याला मदत कशी करता येईल याचा विचार सरकारने करणं फार आवश्यक आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.